हा सगळा जो आरक्षणाचा लढा चालू आहे त्याचा सगळा परिणाम या लोकसभेच्या निवडणुकीवर कशा पद्धतीने होऊ शकतो? मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र हा पूर्ण ताकदीने उभा आहे। मनोज जरांगे पाटलाची ही भूमिका होती की आम्हाला राजकीय भूमिका नाही, त्यामुळे त्यांनी उमेदवार उभे केलेले नाही। पण संपूर्ण जर आपण बघितलं संपूर्ण महाराष्ट्रातले लोक संभ्रमात आहे की मनोज जरांगे पाटील यांनी एक उमेदवार द्यावा। सर्वांनी सत्ता भोगलेली आहे, उपभोगायचं कोणी राहिलेलं नाही। पहिलं सरकार असो किंवा हे सरकार असो, आलटूल पालटूल यांनी हे केलेले। लोकांचं असं म्हणणं आहे की ज्या लोकांनी आपल्याला आरक्षण दिलं नाही त्या लोकांच्या विरोधात आपल्याला मतदान करायचं, पण आपण राजकीय भूमिका घेतलेली नाही आहे। प्रत्येकाला वाटत होतं मनोज जरांगे पाटील हे एकटा निर्णय घेतात, पण आता जरांगे पाटलांनी लोकांवर सोपून दिलेलं आहे तुम्हाला लोकसभेला कोणाला मतदान करायचं आहे। आज तुम्ही जर जनभावना बघितल्या तर संमिश्र आहे, कारण उमेदवार नाही, त्यामुळे लोक संभ्रमात आहे। पण जर मनोज जरांगे पाटलांनी जर काही भूमिका सांगितली तर नक्कीच त्याचा फरक पडेल। आमची मागणी आहे मराठा समाजाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे। आज तुम्ही जर ग्रामीण भागात बघितलं तर आमच्या फक्त गाड्या राहिलेल्या आहेत, त्याची माती कोणी विकत घ्यायना, पाटीलकी देशमुखी फक्त लावायला राहिलेली आहे। आमचे लोक कंपन्यात कॅज्युअलमध्ये चालले, लोकांची तर सालाना चालले। तुम्ही आज तुमच्या लोकप्रिय चॅनल जे आहेत तुमचे मराठी मीडिया, मराठी एक्सप्रेस, गावरान माहिती या सर्वांचे धन्यवाद देतो। तुम्ही ग्रामीण भागात आज तुम्ही सर्वे करायला आले, कारण मोठे मोठे मीडिया हाऊस जे आहेत तर ते शहराला सर्वे करतात, ग्रामीण भागातल्या व्यथा कोणी जाणून घेत नाही। विकास 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 आपण म्हणतो, विकास तर हे काही आपले त्यांच्या घरचं जहागिरी नाही, ते आणून घरचं काही काढून देत नाही, हे वरून फंडिंग येतात ते खर्च करतात। पण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्याच्यात त्यांनी दिलेलं आहे की बा ज्या समाजावर अन्याय होत असेल त्याला तुम्ही या प्रवाहामध्ये आणा। त्या पद्धतीने मराठा समाज हा स्वतःची हक्काची लढाई लढतोय। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही जरांगे पाटलाची भूमिका आहे, आणि आम्ही सर्व मराठा समाज बांधव आणि सर्व जाती धर्माचे 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार लोक आमच्या पाठीशी छातीचा कोट करून उभे आहे। फक्त एवढं आहे, आमची राजकीय भूमिका नाही, अजूनही वेळ गेलेली नाही। सरकारला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे लवकरात लवकर निर्णय घ्यावा। नाही 8 जूनला मनोज जरांगे पाटील नारायणगडावर 900 एकरमध्ये सभा घेत आहेत, जवळजवळ 2-2.5 हजार एकरची पार्किंग आहे, तिथून आपली भूमिका जाहीर केलेली आहे आणि कुठलाही अपक्ष उमेदवार दिलेला नाही आहे किंवा कुणाला त्यांनी समर्थन देखील दिलेलं नाही आहे। परंतु काही ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी अपक्ष पद्धतीनं अर्ज भरले जात आहेत। त्यांनी इव्हन असंही म्हटलं की लढ्यातले काही फोटोज तुम्ही वापरू नका किंवा वैयक्तिक माझा फोटो वापरू नका, काही मंडळी फोटो पण वापरतात। काय सांगाल त्या सगळ्यांना, काय वाटतं तुम्हाला? हा लढा गरजवंत मराठ्यांचा आहे, गरजू लोकांचा आहे, राजकारणासाठी हा लढा उभारलेला नाही। आम्हाला भीती होती की याच्यात जर राजकारण घुसलं तर आज मराठा समाजातले काही बांधव कोणी भाजपमध्ये, कोणी सेनेत, कोणी राष्ट्रवादीत, कोणी काँग्रेसमध्ये, ऐन टायमाला ते लोक त्यांच्या पक्षाचा प्रचार करतील, ग्रामीण भागामध्ये आम्ही आमचे डोके फोडू। आम्हाला राजकारणामुळे आमचा लढा जो आम्ही एकत्र केलेला आहे हा लढा 30-30, 40-40 वर्षापासून आमचे स्वर्गवासी अण्णासाहेब पाटील असतील, अण्णा जावळे असतील, देवीदास वडजे असतील, विनायक मेटे असतील, या लोकांनी बलिदान देऊन आज आमचे शेकडो तरुण गेले। हा लढा असा आज उभा राहिलेला नाही, 29 ऑगस्टला आंतरवालीपासून उभा राहिलेला नाही, हा फार परिश्रम घेऊन लढा उभारलेला आहे। आणि या राजकारणापायी आमचं आंदोलन मोडीत जाऊ नये म्हणून मनोज जरांगे पाटलांनी भूमिका घेतली की आम्हाला राजकारणात जायचं नाही, तुमचं राजकारण तुम्हाला लक लाभो। आमच्यावर जसं JCBनं ट्रक भरून गुलालं फुलं उधळले जाते, तुम्ही आरक्षण द्या, तुमच्यावर उधळा। आज मनोज जरांगे पाटलाचं नाव घेऊन किंवा फोटो, कारण आमची भूमिका राजकीय नाहीच आहे, आम्हाला कोणाला पाठिंबा नाही, आमचा कोणी उमेदवार नाही, त्यामुळं कुणीही जरांगे पाटलाच्या आंदोलनाच्या आडून स्वतःचा फोटो वापरून, व्हिडिओ वापरून हे करू नये। त्यांची ताकद जर असेल तर त्यांनी नक्कीच उभं राहावं, आणि संपूर्ण निर्णय जरांगे पाटलांनी जनतेवर सोडलेला आहे, त्याच्यामुळं जनता ठरवलं आता कोण खासदार होईल, कोणाला पाडायचं काय पाडायचं। जर येणाऱ्या विधानसभेच्या अगोदर जर आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही तर विधानसभेत हे संपूर्ण आम्ही सर्व मिळून सरकारला जागा दाखवून देऊ। जर आपण पाहिलं तर जरांगे पाटलांनी सांगितलं की ज्या व्यक्तीनं आरक्षणाच्या विरोधात आवाज उठवला नाही उमेदवारांनी किंवा आमदार खासदारांनी त्यांना पाड, तर मग निवडून कोणाला आणायचं? निवडून कोणाला आणायचं? आता काय झालेलं, सगळ्यांना सत्ता भोगलेली आहे। आज तुमचा प्रश्न चांगला आहे, आज जर त्यांनी नाव सांगितलं असतं की याला निवडून द्या किंवा ह्या पक्षाला निवडून द्या तर याच्यात काय झालं असतं,
आम्ही म्हणत होतो तुम्ही जरांगे पाटील ही बी टीम आहे, ती बी टीम आहे, बरोबर आहे ना, सगळ्यांना सत्ता भोगलेली आहे. आणि अपक्ष जरी उमेदवार उभे असले तर लोकांची भावना काय आहे की अपक्ष उमेदवार द्यावा आणि अपक्ष उमेदवाराला निवडून आणावं. जर त्याला उभं केलं, आज हा जे आंदोलन आहे याच्यात लाखो हात लागलेले, म्हणजे कोणी एका व्यक्तीने हे केलेलं नाही. मग जर उभे करायचे होते तर आम्ही सांगितलं होतं की प्रत्येक गावातून 10-10, 5-5 फॉर्म भरा. पण त्याचं असं झालं होतं, आम्हीच आमचे मतदान खाल्ले असते. एक उमेदवार द्यायला जर गेलो तर लाखो हात लागलेले, मग निवडायचं कोणाला, त्याच्यात वाद निर्माण झाले असते. मग ते आम्ही एक पर्याय सुचवला होता की तुम्ही ड्रॉ काढा, जसं आपण आता ह्या पारावर आहे असं एक ड्रॉ काढा, ज्याला उभं राहायचं ड्रॉ काढा, ज्याची चिठ्ठी निघेल त्याला उमेदवार घोषित करा, ही आमची भूमिका होती. पण ते नंतर आम्ही जेव्हा बघितलं की राजकारणात गेल्यावर ही फुटाफूट होईल, त्यामुळे आम्ही राजकारणापासून बाजूला गेलो.